हा 200 रुपयाचा पार्ट नाही बदलला तर गाडीवरती 20,000 रुपयाचा खर्च होऊ शकतो। तर हा छोटा दिसणारा पार्ट 200 ते 500 रुपयाचा जो पार्ट असतो तो म्हणजे नक्की काय आहे, तो म्हणजे गाडीचा एअर फिल्टर। एअर फिल्टर जर नाही रिप्लेस केला किंवा जर एअर फिल्टर तसाच चोकअप ठेवला तर गाडीच्या इंजिनला नुकसान होऊ शकतं। एअर फिल्टरचं काम आहे फ्रेश एअर गाडीच्या आतमध्ये सर्क्युलेशन करणे, म्हणजे गाडीच्या इंजिनमध्ये फ्रेश एअर पाठवणे। जर गाडीचा एअर फिल्टर चोकअप झाला किंवा खराब झाला तर ती फ्रेश एअर इंजिनच्या आतमध्ये जाणार नाही, आणि जर चोकअप झालेला फिल्टर गाडीमध्ये असेल तर तो निश्चितच गाडीच्या इंजिनला डॅमेज करू शकतो। जेव्हा तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला देताय तर एअर फिल्टर हा कंपल्सरी चेक करून त्याला जर गरज असेल तर रिप्लेस करून घेणं गरजेचंच आहे। आणि मी तर रिकमेंडेड करेल की प्रत्येक 10,000 किलोमीटरला किंवा 1 वर्ष त्यामध्ये एअर फिल्टर हा रिप्लेस करून घ्या। एअर फिल्टर जर चोकअप झाला तर निश्चितच तुम्हाला गाडी मायलेज कमी देईल, मायलेज कमी होताच तिचा पिकअप सुद्धा कमी होऊन जाईल, आणि पिकअप कमी झाला तर निश्चितच तुम्हाला गाडीचा परफॉर्मन्सही मिळणार नाही। ह्या सर्व गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाची मी तुम्हाला अजून एक गोष्ट अशी सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही गाडी कंटिन्युअसली सिटी ट्रॅफिकमध्ये किंवा धुळीच्या किंवा गावाखेड्यामध्ये जर गाडी चालवत असाल ज्या ठिकाणी धुळीचं प्रमाण खूप जास्त आहे, तर त्यावेळेस 10,000 किलोमीटरच्या ऐवजी आधेमध्ये तो एअर फिल्टर काढून साफ करणं खूप गरजेचं आहे, म्हणजेच त्याला प्रेशरनी हवा मारणं खूप गरजेचं आहे। ही रील पटकन सेव्ह करून घ्या। 200 ते 500 रुपयाची गोष्ट तुमच्या गाडीच्या इंजिनला एवढं मोठं नुकसान देऊ शकते हे तुम्हाला सुद्धा आता लक्षात आलेलं असेल। आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।